नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला अद्वैत डान्स करत असतात, पण त्यांच्याकडून जो अफोर्डपणा असतो तो जराही कमी झालेला नसतो. शेवटी ती कोरिओग्राफर असते, तिनं तर अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. पण आबा मात्र कला अद्वैतला चीअर करण्यासाठी शिट्ट्या वाजवत असतात आणि म्हणत असतात की वा वा. आणि त्यांचा डान्स सुरू झालेला असतो. त्या डान्समध्ये आता कला आणि अद्वैत दोघंही नाचत असतात, पण त्यांना अजिबात व्यवस्थित नाचता येत नसतं. कोरिओग्राफर त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण कला अद्वैतकडून ते होतच नसतं. आणि मग कला आणि अद्वैत डान्स करण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना काही ते जमत नसतं. तेवढ्यातच कलाचा पाय अद्वैतच्या पायावरती पडतो आणि मग इकडून सरोज ओरडायला सुरुवात करते. काय झालं अद्वैत, असं म्हणत सरोज बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सरोज म्हणते की अद्वैत लागलं का रे. तेव्हा अद्वैत नाही म्हणतो. आणि त्याच वेळी आता सरोजच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. ती म्हणजे रोहिणी तिथं बसलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की तो काय होय म्हणणार आहे का, कितीही लागला आणि काही झालं तरी नाहीच म्हणणार आहे तो. आणि असं म्हणत बोलत असते, सरोज वहिनी तुझं जे काय चाललंय ना ते मला काही कळत नाहीये बघ. ते दोघं जण कसे वागतायत, काय करतायत याचा जरा विचार कर, असं म्हणत ती सरोजला बोलत असते. कला आणि अद्वैत तिथं असतात. मग कोरिओग्राफरने आता पहिली जोडी बाजूला काढलेली असते, ती म्हणजे राहुल आणि नैना यांना. कोरिओग्राफर म्हणते की तुम्हाला छान डान्स जमतोय, तुम्ही आता बाकीच्या स्टेप्स आपण नंतर पाहूया, नंतर बघूया. त्यानंतर सोहम आणि अनामिका यांनाही खूप छान डान्स येत असतो. राहिलेली जोडी असते ती म्हणजे कला आणि अद्वैतची. म्हणजे कला आणि अद्वैत या दोघांना डान्स व्यवस्थित करता येत नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती कला आणि अद्वैतला म्हणते की ठीक आहे, तुम्हाला अजिबात डान्स करता येत नाहीये, तुम्हाला तुमच्यातला अफोर्डपणा अजिबात गेलेला नाहीये, त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि मग तिने रॉकेटला पाठवते. रॉकेटला जाऊन एक कार्डशीट आणायला सांगितलेली असते, म्हणजे एक पेपर आणायला सांगितलेला असतो. आणि आता त्या पेपरवरती रॉकेटनं आणलेल्या पेपरवरती उभा राहून कला आणि अद्वैत या दोघांनाही डान्स करायचा असतो. आणि मग कला आणि अद्वैत यांचा डान्स कशा पद्धतीनं होणार हे ठरणार असतं. तेव्हा मात्र इकडे आता कला आणि अद्वैत यांच्याकडे ऑप्शनच नसतो. आणि मग आता पुढची जोडी घेतली जाणार असते आणि ती म्हणजे कला आणि अद्वैतची. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, या पेपरवर पहिलं मी डान्स करतो, नंतर ही डान्स करेल. तेव्हा मात्र सगळे अद्वैतकडे हसत असतात. म्हणजे अगदी लहान बाळासारखा तो बोलत असतो. त्याला लक्षात येत नसतं की अरे आपण हे काय बोलतोय, काहीतरी चुकीचं आहे. कपल डान्स आहे आणि त्याची प्रॅक्टिस अशी नाही केली पाहिजे. ही गोष्ट मात्र अद्वैतच्या लक्षात आलेली नसते. आणि अद्वैत म्हणत असतो तेव्हा सगळे त्याच्याकडे पाहतात आणि हसत असतात. तेव्हा मात्र इकडे ती सांगते की नाही, तुम्हाला दोघांनाही एकत्र याच्यावरती उभा राहून डान्स करायचा आहे. मी तुम्हाला शिकवेल कशा स्टेप्स घ्यायचे आहेत, काही करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. फक्त तुम्हाला डान्स करायचा आहे, एवढंच आता सांगितलं जातं. आणि त्यासोबतच कला आणि अद्वैत या दोघांनाही त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात, सांगितल्या जातात. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत आता त्या पेपरवरती डान्स करू लागलेले असतात. त्या पेपरवरती उभा राहून ते दोघंही डान्स करत असतात. आणि त्यासोबतच कला अद्वैतकडे पाहत असते, कला अद्वैतच्या जवळ येत असते. तसं कलाला खूपच जाणवत असतं, ती रोमॅन्टिक होत असते. मन धागा धागा जोडते नवा हे सॉन्ग सुरू झालेलं असतं. अद्वैत आणि कला एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. सगळेजण तिथं असतात. कोरिओग्राफर ज्या पद्धतीनं सांगत आहे अगदी त्या पद्धतीनं अद्वैत आणि कला यांचा डान्स सुरू झालेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर हा डान्स सुरू असतो. सगळ्यांच्या समोर ते दोघंही डान्स करत आहेत. अद्वैत आणि कलाची ही जी जोडी आहे ती खरंच रोमॅन्टिक अशी जोडी असते. आणि त्याचबरोबर ते दोघंही मनापासून डान्स करत असतात. त्याचबरोबर इकडे अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि कलाबरोबर तोही रोमॅन्टिक झालेला असतो. आणि सगळेजण त्यांचा डान्स पाहत असतात. फायनली अद्वैत आणि कला यांचा जो डान्स आहे तो बसलेला असतो आणि सगळे पाहू लागतात. कोरिओग्राफरही खुश झालेली असते. आता फायनल स्टेप चालू असतात. कला अद्वैतमध्ये इतकी हरवून गेलेली असते. अद्वैतने तिचा हात हातात पकडलेला असतो. बाकी सगळेजण पाहत असतात. खरं तर सरोज आणि रोहिणी या दोघींना मात्र खूपच राग आलेला असतो. नैनालाही पटत नसतं. नैनाने डान्स चांगला केला म्हणून तिचा स्टॉप केलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण पाहत आहेत. कला आणि अद्वैतला लक्षातही नाही, बहानी नाही की आपण सगळ्यांच्या समोर हा डान्स करत आहे, या गोष्टीचं जराही त्यांना भान नसतं. ते दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आणि नेमका त्याच वेळेस फोन वाजतो.
तो म्हणजे अद्वैतचा. कला भानावर येते. अद्वैत म्हणतो, 1 सेकंद मी आलोच, महत्वाचा कॉल आहे असं म्हणत अद्वैत तो कॉल घेण्यासाठी जातो. आणि अद्वैत फोनवर बोलत असतो तेव्हा कोरिओग्राफर म्हणते की वेळ वाया जायला नको, तुमच्या हुक स्टेप ज्या आहेत त्या बाकी आहे, तुम्ही या असं म्हणत तिने आता सोहम आणि त्याचबरोबर अनामिकाला बोलवलेलं असतं. कारण त्यांच्या फायनल स्टेप आहेत, ते कपल आहे, त्यांचं लग्न होणार आहे, त्यांचा डान्स हा छान बसला पाहिजे असं म्हणणं असतं आणि म्हणूनच बोलवलेलं असतं. आणि मग त्यांना बोलावून घेते. तेव्हा ते दोघंही डान्स करण्यासाठी गेलेले असतात आणि काजल मात्र लांबून पाहत असते. फायनल स्टेप त्यांच्या सुरू झालेल्या असतात. खूप छान पद्धतीनं ते दोघंही डान्स करत असतात. काजलचा जीव कासा वर खाली होत असतो. तिला अगदी तिची धडकण वाढत चाललेली असते. तिला कळत नसतं की माझा सोहम दुसऱ्या कोणाच्या तरी मिठीत जातोय, ही गोष्टच तिला सहन होत नसते आणि तिचा जीव वर खाली होत असतो. तिला त्रास होत असतो. तिला सहनच होत नाहीये की हे सगळं काय आहे, या सगळ्यामुळं आपल्याला एवढा त्रास होतोय, हे सगळं काय आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे अनामिका खाली पडते. तिचा पाय लचकलेला असतो. सोहम तिला मदत करतो. त्याच वेळी तिथे रजनी धावत गेलेली असते, आबा गेलेले असतात, ते कोरिओग्राफरही तिथे आलेले असते आणि मग सगळेजण बोलत असतात. त्यासोबतच सगळे आता तिला उठवतात आणि तिला म्हणतात की बाजूला इकडे बस. आता मग तिने सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं आता तिला एक्सरसाइज करायला सांगितली जाते, पायाचे मुवमेंट करायला सांगितली जाते आणि सांगितलं जातं दुसरं कोणीतरी पुढे या. आणि मग आता अनामिकाला बसवलं जातं, पायाच्या मुवमेंट करायला सांगितलेले आहेत, त्यानंतर आराम पडेल. आणि मग तिथं आता चेअरवर बसून अनामिकाने पाहायचं आहे नक्की स्टेप्स कशा आहेत, वेळ वाया गेला नाही पाहिजे, म्हणजे फायनल परफॉर्मन्स आहे तेव्हा तिला तो डान्स करता येईल असं त्या कोरिओग्राफरचं म्हणणं असतं. आणि तिनं त्या पद्धतीनं अनामिकाला सांगितलेलं असतं. मग काजल समोर असते. काजलला ती कोरिओग्राफर म्हणू लागते की तुम्ही या, तोपर्यंत प्रॅक्टिसला मी दाखवते त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा, हे बोलणं सुरू असतं. इकडे कला मात्र वेगळ्याच धुंदीत असते. तिच्या हाताला अद्वैतचा परफ्यूम लागलेला असतो. तो परफ्यूमचा वास घेत ती असते, तो सुगंध तो घेत असते आणि म्हणत असते की चांदेकरचा परफ्यूम, म्हणजे फुल रोमॅन्टिक झालेली असते. कलाच्या लक्षातही येत नाहीये की हे सगळं काय घडतंय. कला म्हणत असते की आई म्हणत असते ते खरं आहे ना, यालाच प्रेम म्हणतात का, म्हणजे मी चांदेकरच्या प्रेमात पडली, हे कलाला वाटत असतं. आणि कला मात्र स्वतःशीच बोलत असते, स्वतःशीच हरवून गेलेली असते. तिला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत. त्याचबरोबर तिला अद्वैत सोबत केलेला डान्स आठवत असतो आणि ती अद्वैत सोबत खूप रोमॅन्टिक झालेली होती. अद्वैतच्या शरीराचा असलेला तो परफ्यूमचा सुगंध आज कलाला हवासा वाटत असतो आणि अद्वैतच्या जवळ आलेली असते. ते प्रसंग तिला आठवत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र इकडे फोनवरती बोलत असतो. अनामिकाला पायाला त्रास होत असतो म्हणून आता काजलला बोलवलं जातं. आबा आणि रजनी म्हणतात की जा काजल, पण काजल मात्र जायला तयार नसते. काजलला मात्र नको वाटत असतं, कारण काजलला माहिती आहे की तिचा जीव आता एवढा वरखाली का होतोय, तिला एवढा त्रास काय होतोय, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण काजलला खूप त्रास होत असतो. सोहम आता तिथे स्टेजवर गेलेला असतो. सोहम तयार असतो काजलसोबत डान्स करण्यासाठी, परंतु काजल मात्र नाही म्हणत असते. तिला तो अफोर्डपणा जाणवत असतो. तिला असं वाटत असतं की नाही, आपण नाही गेलं पाहिजे स्टेजवरती नाचायला, असं तिचं मन तिला सांगत असतं. इकडे आता कोरिओग्राफरने बोलवलेलं आहे, अनामिकाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनामिकाला एक्सप्लेनही केलेलं आहे आणि काजलला सगळेजण बोलवत असतात. सोहम मात्र वेगळ्याच रागात असतो, वेगळ्याच तोऱ्यात असतो. आणि मग शेवटी काजल आता स्टेजवरती येते. काजल स्टेजवरती आलेली असते आणि त्यासोबतच काजल स्टेजवरती आल्यानंतर सोहमच्या समोर उभी असते. सोहमला ती म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचंय, प्रत्येक वेळेस तू माझ्याशी असा का वागत असतो, नक्की काय होणार आहे, हे सगळं ती विचारत असते. तेव्हा सोहम तिला म्हणत असतो की काही नाही, तुला माहिती आहे ना सगळं, असं म्हणत सोहम उद्धटासारखंच तिला बोलत असतो. परंतु काजल मात्र म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचंय, मी तुला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करते, सोहम असं नको करू, मला टाळू नको, मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मग सोहमला ती म्हणत असते असं पहिल्यांदा भेटल्यासारखं पहिल्यांदा डान्स करतोय, असं काय करतोयस, याच्या आधी कितीतरी वेळा आपण एकत्र डान्स केलेला आहे. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की ते ठीक आहे,
आणि मग सोहम तिला टाळत असतो. काजल म्हणत असते, हे बघ सोहम, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. इकडे अद्वैत फोनवरती बोलत असतो आणि अद्वैतचा कॉल सुरू असतो. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. कलाला आठवत असतं अद्वैतने तिचा पदर पकडलेला असतो. या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. ती अक्षरशः वेडी झालेली असते अद्वैतच्या प्रेमामध्ये, तिला कळतच नसतं. तेवढ्यात तिला जाणवतं अद्वैतचा कॉल झालेला आहे आणि अद्वैत समोर आलेला आहे. अद्वैत तिच्याकडे पाहून खूप सुंदर अशी स्माईल देत आहे. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर तिला सांगत असतो आणि त्याचसोबतच तिच्याशी काही गोष्टी बोलत असतो आणि त्यासोबतच म्हणत असतो की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेव, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच अद्वैत बोलत असतो, अद्वैत सांगत असतो आणि मग तिथे रेड कलरचे बलून्स असतात आणि मग अद्वैत कलाच्या समोर तिथे गुडघ्यांवरती बसलेला असतो. कलाला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे चांदेकर आणि असा. आणि मग अद्वैतने कलाच्या समोर हात पकडलेला असतो आणि तो म्हणत असतो की विल यू मॅरी मी, असं म्हणत तो प्रेमाची कबुली देत असतो. आणि कला मात्र अद्वैतकडे पाहत असते. कलाला कळत नसतं की काय बोलू, काय उत्तर देऊ, कारण आज तिच्या पुढे हा मोठा प्रसंग उभा राहिलेला असतो. आणि कला मात्र अद्वैतशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असते. एकरूप होण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या मनातली गोष्ट आज घडलेली असते. स्वतः अद्वैतने तिला प्रपोज केलेलं असतं आणि यासारखा आनंद, यासारखं स्वर्गसुख दुसरं कोणतंच असू शकत नाही. आणि आज अद्वैत आणि कला एकमेकांच्या समोरासमोर असतात. अद्वैतने सर्वांच्या समोर गुडघ्यावर बसून कलाला लग्नाची मागणी घातलेली असते. तिच्यावरती प्रेम आहे हे सांगितलेलं असतं. आय लव्ह यू कला असं म्हणालेलं असतो. सगळेजण तिथे असतात. रोहिणी आणि सरोज यांचं तोंड पडलेलं असतं. नैना राहुलला ही गोष्ट आवडलेली नसते, पण बाकी सगळेजण खुश झालेले असतात, टाळ्या वाजवत असतात. आणि अद्वैतने सर्वांच्या समोर कलाला प्रपोज करून आपलंसं केलेलं असतं आणि कला होकार देणारच असते. कला अद्वैतच्या हातात हात देत असते आणि त्याला होकार देत असते. नेमकं त्यावेळेस घडतं असं की रॉकेट येतो आणि पाठीमागून येऊन कलाला धडकतो आणि त्या क्षणी कला भानावर येते. कलाच्या लक्षात येतं की हे आपल्याला पडलेलं स्वप्न आहे, कारण चांदेकर तर पुढे फोनवरती बोलत आहे, चांदेकर इथं आलेलाच नाहीये, हे कलाच्या लक्षात येतं. आणि रॉकेट मात्र येऊन कलाला धडकलेला असतो. इकडे अद्वैत फोनवर बोलत असतो आणि काजल आणि सोहम यांच्या स्टेप्स सुरू असतात. कला आता काजल आणि सोहम या दोघांकडे पाहते. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं आणि कला पाहत असते. सोहम म्हणत असतो, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. तेव्हा काजल म्हणत असते, तू प्रत्येक वेळेस असं काय करतोय, मला तुझ्याशी बोलायचंय. पण सोहम मात्र ऐकायलाच तयार नसतो. कला म्हणत असते, काय चाललंय नक्की यांच्या दोघांमध्ये, काय बोलतायत हे दोघंजण, कारण मला सोहमच्या बाबतीत काहीतरी वेगळं जाणवतंय आणि या दोघांचंही काहीतरी वेगळं बोलणं चालू आहे, असं कला विचार करत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सोहम बोलत असतो. सोहम काजलला म्हणत असतो की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. आणि तेवढ्यातच काजल तिच्या तिचं मनातील जे सोहमवरचं प्रेम आहे ते व्यक्त करणार असते. तेवढ्यात अनामिका तिथे येते. काजलचा हात बाजूला काढते आणि स्वतः सोहमच्या हातामध्ये हात देते. आणि आज पहिल्यांदा काजलला इतकं वाईट वाटलेलं असतं की सोहम तिच्या एवढ्या जवळ होता, पण सोहम आता तिचा राहिलेला नाहीये, तो अनामिकाचा राहिलेला आहे. अनामिकाने काजलला अलगद बाजूला केलेलं असतं आणि ती सोहमच्या जवळ आलेली असते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, पण अनामिकाच्या जागी अनामिकाच्या पायाला लचक भरलेली आहे म्हणून काजल गेलेली असते. आता ही गोष्ट काजलला विसरून चालणार नसते. काहीही झालं तरीही सोहम आता तिचा नाही, या गोष्टीवरती तिनं स्वतःहून विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण आत्ता सोहम आणि अनामिका यांचं लग्न आहे, अगदी उद्यावर लग्न आलेलं आहे आणि आत्ता काजलला तिच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. जेव्हा सोहम मागं लागलेला असतो तेव्हा मात्र काजलने नकार दिलेला असतो. इकडे सोहम आणि अनामिका डान्स करत असतात. काजल पाहत असते. कला काजलच्या जवळ जाते आणि काजलला विचारू लागते, काजल तुझं काय चाललेलं होतं, तू काय करत होती गुंड्या, म्हणजे तू काय बोलत होती सोहमशी, मला कळलं नाहीये म्हणून मी तुला विचारते, नक्की तुमच्या दोघांचं काय चाललेलं होतं. असे प्रश्न आता ती विचारत असते आणि काजल मात्र म्हणत असते, नाही ग काही तायडे, तसं काही नाहीये, तुला माहिती आहे ना मला डान्स करता येत नाहीये आणि तुला माहिती आहे ना आपल्याला काही ते जमत नसतं आणि त्यामुळं सोहमची चिडचिड होत होती आणि मला त्या डान्स स्टेप काही जमत नसतात. रोहिणी इकडे विचार करत असते, या दोघींचं सारखं फुसूर फुसूर काय चाललेलं असतं.
नक्की या दोघींच्या मनात काय चालू आहे असं रोहिणी विचार करत असते. आणि त्यासोबतच ती सरोजला म्हणते या दोघींचं काय चाललंय ग, सारखं बघ ना, सारखं एकमेकांशी बोलत असतात, काही प्लॅन तर करत नाही आहेत ना. आणि मग काजल कलाला सांगते की माझ्या मनात असं काही नाही आहे. आणि काजल तिथून निघून जाते. मला काही माहीत नाही आहे सोहम एवढा का टेन्शनमध्ये आहे. काजल आता तिथून निघून गेलेली असते आणि त्याच वेळी सरोज तिकडे येते. इकडे गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं आणि गुरुजींना बोलत असते ती म्हणजे संगीता, तुम्ही माझ्या 2 मुलींच्या बाबतीत जे भविष्य सांगितलेलं होतं अगदी ते खरं झालेलं आहे. अगदी गोष्टी तशाच पद्धतीनं घडलेल्या आहेत. आता माझ्या काजलची पत्रिका बघून सांगा. आता मला तिच्या आयुष्यात मात्र खूप प्रॉब्लेम होताना दिसत आहे. मला कळत नाहीये की तिच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का येत आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा संगीता बोलत असते. संगीता म्हणत असते की मला सांगा. तेव्हा गुरुजी म्हणतात मी मागेही सांगितलेलं आहे तुमच्या दोन्ही मुलींच्या पत्रिकेत राजयोग होता. श्रीमंताच्या घरात लग्न करून जाणार होत्या आणि याही मुलीच्या पत्रिकेत राजयोगच आहे आणि ती श्रीमंताच्या घरातच लग्न करून जाणार आहे. तिचंही लग्न श्रीमंताच्या घरातच होणार आहे. आणि त्यानंतर गुरुजींना तिथे आणखी एक पत्रिका दिसते आणि गुरुजी ती पत्रिका उचलतात आणि गुरुजींना धक्का बसतो आणि गुरुजी पाहू लागतात. त्यानंतर कला त्याचबरोबर तिथे सगळेजण असतात आणि कलाच्या जवळ येते ती म्हणजे सरोज म्हणत असते काय चाललंय तुमच्या बहिणींचं सारखं घुसूर. नाही मला कळत नाहीये तुमच्या दोघींचं काय चाललेलं आहे. तुमच्या दोघींच्या मनात काय चालू आहे असं समजू नको. तुम्ही तिघी मिळून एका छताखाली येऊन जर चांदेकरांना उद्ध्वस्त करणार असाल तर गाठ माझ्याशी आहे आणि काहीही झालं तरीही मी सोडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. चांदेकरांना जर तुमच्यामुळे धक्का बसला त्यांना काही झालं तर मी सोडणार नाही असं म्हणत सरोजने आता कलाला ऐकवलेलं असतं. सरोज कलाला बोलत असते. कलाला म्हणत असते की काहीही झालं तरीही आमच्या मुलांना काही झालेलं मी सहन करणार नाही असं सरोज स्पष्टपणे कलाला सांगत असते. आणि इकडे सोहम आणि अनामिका यांचा डान्स सुरू झालेला असतो. काजल तिथे कला उभी असते. अद्वैतचं फोनवरचं बोलणं झालेलं असतं आणि अद्वैत ही आता पुढे आलेला असतो. कलाला म्हणतो की चल खरे काय झालं. तेव्हा कला म्हणत असते की काय नाही. तेव्हा तो म्हणतो की चल. आणि मग दोघंही स्टेजवर जातात. त्यांच्या स्टेप्स बाकी असतात. त्यांच्या स्टेप्स सुरू झालेल्या असतात. आणि अद्वैत मात्र स्टेजवरती आल्यावर कलाला म्हणतो काय झालंय काजलच्या बाबतीत. तेव्हा कला म्हणते की नाही माहिती काहीच नाही आहे. तसं तर काही नाही आहे विचार करण्यासारखं. मी तिच्याशी बोललेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला वाटतंय की मी एकदा बोलून घ्यावं. तेव्हा कला म्हणते की तसं काही नाही घडलेलं. शेवटी हो बोलायचं असेल तर बघ बोलून घे असं कला सांगत असते. सगळेजण कला आणि अद्वैत या दोघांचाही डान्स पाहत असतात. आता खूप सुंदर असा दोघांचा डान्स सुरू झालेला असतो. दोघंही रोमॅन्टिक होत असतात आणि कला हसत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय झालं. तेव्हा कला सांगते दाढी टोचली. तेव्हा अद्वैत म्हणतो दाढी आहे तर टोचणारच आहे ना. दाढी नसती तर नसती टोचली, आहे म्हणून टोचलेली आहे असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि त्या दोघांचं आता अद्वैतच्या शर्टच्या बटनमध्ये मंगळसूत्र जे आहे ते मंगळसूत्र आता मंगळसूत्र अद्वैतच्या शर्टच्या बटनमध्ये अडकतं आणि ते दोघंजण सोडवू लागतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ते मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र अडकलेलं ते काढत असतात रजनी. आणि त्याचबरोबर आबा सांगत असतात की सोडवा गुंता असं म्हणत ते सोडवायला लागलेले असतात. कला आणि अद्वैत दोघं मिळून ते मंगळसूत्र अडकलेले काढत असतात. सगळेजण पाहत असतात आणि पुन्हा दोघांच्या रोमॅन्टिक अशा स्टेप्स सुरू झालेल्या असतात. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला म्हणत असते की मला ना कळतच नाहीये की सोहमचं नक्की काय चाललेलं आहे. सोहमला नक्की काय झालेलं आहे तो असा काय. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की अगं नाही मुलांना असा त्रास होतो. कसं आहे माहिती आहे का मुलांच्या बाबतीत असं काहीतरी होऊ शकतं. लग्न ठरलंय ना तेवढं दडपण येतं. तेव्हा कला म्हणत असते दडपण आलं इथंपर्यंत असेल तर ठीक आहे दुसरं काही नको आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो प्रेमात पडल्यानंतर अशा गोष्टी होत असतात. पण तुला काय माहिती आहे ग तू कधी कोणाच्या प्रेमात पडले. तेव्हा कला म्हणते की हो पडले ना मी प्रेमात असं जेव्हा कला सांगत असते तेव्हा मात्र इकडे अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणत असतो कोणाच्या प्रेमात पडली ही. हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत आहेत आणि कला मात्र आता रोमॅन्टिक झालेली आहे आणि पुन्हा गालातल्या गालात हसू लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.